मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी आता आकाशला सांगत असते, मी नेहमी या घराचं कंपनीचं भलंच पाहिलं आहे. अरे, मी कधी अशी वागेन का तुमच्याबरोबर? माझ्या वागण्यातून कधी असं दिसून आलंय का? असं म्हणून ती आता आकाशला विचारत असते आणि घरातील सर्वांना देखील, माझ्या वागण्यावर तुम्हाला कधी काही संशय आलाय का? मी काय तुमची शत्रू आहे का? असं ती आता रडतच जेव्हा विचारते तेव्हा सर्वांनाच आता तिची खूप दया येते. तर भूमी आता खूप रागात रागिणीकडे पाहत असते. त्यापुढे आता ती आकाशला म्हणते, मी जर तुमची शत्रू असते ना रे, तर मी तुमचं लग्न कधी लावूनच दिलं नसतं. अरे, इतकंच कशाला, तर तुझ्या या बायकोला म्हणजे भूमीला या घरात येऊच दिलं नसतं आणि तुम्हा दोघांनाही सुखाने नांदू सुद्धा दिलं नसतं. अगं, या घराची सत्ता आणि ऑफिसची सत्ता सुद्धा सगळं सगळं माझ्या हातात होतं. मी ठरवलं असतं ना, एका क्षणात तुला घराबाहेर काढलं असतं. पण मी असं केलं का? तर नाही केलं. या घरातला एक सुद्धा पैसा खर्च करायचा असेल ना, तर मी अगोदर आईची परवानगी घेते. इतकंच कशाला, मी ऑफिसमधला एकही निर्णय आकाशला सांगितल्याशिवाय घेत सुद्धा नाही. तर या घरात आणि ऑफिसमध्ये राखणदार राहिले, बाकी काही नाही. असं म्हणून रडण्याचं नाटक करत सर्वांची सिंपती मिळवण्याचा ती प्रयत्न करते. परमेश्वरा, मला या घरात शत्रू ठरवलं जाते, असं म्हणून ती रडण्याचं नाटक करते. आता तिचं हे नाटक पाहून भूमी रागातच तिच्याकडे पाहते. आता भूमीला असं वाटत असतं की हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढावं, परंतु आता या क्षणी तिच्या पोटात बाळ असल्यामुळे ती काहीच ॲक्शन घेऊ शकत नसते आणि रागिणीचं हे कारस्थानसुद्धा पूर्णपणे उघड करू शकलेली नसते. त्यानंतर पौर्णिमा आता गालात हसते आणि म्हणते, कसली नौटंकी बाई आहे ही कळतच नाही. जर मनोरंजन विश्वामध्ये गेली असती, एक खूप मोठी खलनायिका मिळाली असती मनोरंजन विश्वाला, असं म्हणून आता रागिणीकडे पाहून ती गालात हसू लागते. त्यानंतर रागिणी आता डोळे पुसण्याचं नाटक करते आणि म्हणते, बरं चल, मी सगळं काही विसरून जाते. या तुझ्या 2 बहिणी आहेत ना, या सुना आहेत ना आपल्या घरच्या, एकदा त्यांना विचार ना, माझ्या वागण्यातून असं काही कधी आढळलंय का? मी त्यांना त्रास दिलाय का? कधी सासुरवास केलाय का? मानसी, अगं एकतरी प्रसंग सांग ना, मी कधी चुकीचं वागले का? तेव्हा मानसी आता रडत असते, ती काहीही बोलत नाही. त्यानंतर ती पौर्णिमाकडे पण जाते आणि तिलाही विचारते, तेव्हा पौर्णिमा नाही असं म्हणते. मग आता आईकडे जात रागिणी विचारते, आई, मी कुणाबरोबरच कधी वाईट वागले नाही, मग या भूमीबरोबरच का वागेन? तूच सांग ना आता. तेव्हा आई म्हणतात, अगं भूमी, तुझं काय चाललंय? मलाही तोच प्रश्न पडलाय. तू अशी का वागतेस ना, कळतच नाही. अगं, तुझ्या पोटात आता बाळ आहे ना, मग तू त्याचा विचार कर, कारण आईकडूनच मुलाकडे ते संस्कार जात असतात. त्यावेळी आता भूमी म्हणते, आजी, आकाश, तुम्ही माझ्यावर संशय घेताय, माझ्यावर विश्वास नाही आहे का तुमचा? मी असं कधी बोलेन का? तुम्ही दोघेही मला चांगल्या प्रकारे ओळखताना मग माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीत तुम्ही? मी विनाकारण अशी आरोप करेन का आकाश? त्यावेळी आकाश म्हणतो, मग भूमी अशी वेड्यासारखी का वागतेस तू? तेव्हा आता आकाश चक्क तिला जाब विचारतोय. हे पाहून भूमीला खूप कसं तरी होतं आणि तिचे डोळे गरगर फिरू लागतात, तिला चक्कर येऊ लागते. तेव्हा आकाशला आता मोठा धक्काच बसतो, भूमीला नक्की काय होतंय? म्हणूनच तो तिला सावरतो आणि विचारतो, काय होते भूमी तुला हे? तेव्हा ताई ताई असं म्हणत आता पौर्णिमा आणि मानसी या दोघीही तिच्याजवळ येतात. आकाश म्हणतो, पाणी घेऊन या पटकन. त्यानंतर आता आकाशने पाणी पाजल्यानंतर भूमीला जरा बरं वाटतं. त्यामुळे आता आकाश विचारतो, तुला बरं वाटतंय का गं? मग आता भूमी रागातच त्याच्याकडे पाहते. त्यावेळी रागिणी रडतच म्हणते, भूमी, असा त्रास करून नको की घेऊ प्लीज तू बाळा. अगं, इतका ताण घेऊ नकोस तू बाळा, जरा शांत हो. तुझा माझ्यावर राग आहे ना, मग ठीक आहे, मी नाही येणार तुझ्यासमोर. तू म्हणत असशील ना, तर मी हे घर सोडून जाते, पण तू त्रास करून घेऊ नकोस. अगं, हे तुझं येणारं बाळ आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांसाठी आणि माझ्यामुळे जर तुला हा त्रास होणार असेल ना, तर मी हे घर सोडूनच निघून जाईल, असं आता रागिणी सारखी सारखी सर्वांना सांगते. त्यावेळी भूमी म्हणते, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही असं थकत नाही का हो? हे असं सगळं काही खोटं खोटं वागून? अहो, तुम्ही सातत्याने असं खोटं बोलता. अरे आकाश, काय खोटारडी बाई आहे ही? तेव्हा आकाश आता रागातच म्हणतो, भूमी प्लीज बस कर आता. अगं, किती बोलणार तू अजून आईला? असं म्हणून तो बस कर असं रागातच म्हणतो. अगं, तुला माहीत आहे ना, मी माझ्या आईच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे ते. त्यावेळी आता आकाश हा भूमीला समजावतो, अगं भूमी, तुझ्या पोटात बाळ आहे, आपलं बाळ आहे. तू सर्वांची लाडकी आहे म्हणून सर्वजण तुला समजून घेतात
आणि तू त्याचा गैरफायदा घेतेस का? पुढे आता आकाश सतत विचारत असतो, आईवर तू एवढा राग का धरतेस? मग आता ती म्हणते की मी कशाला त्यांच्यावर राग धरू, परंतु त्या कशा वागतायत तुला दिसत नाही का? अरे आकाश, एवढं पोटतिडकीने मी सांगतेय की दूध भातामध्ये मी विष मिसळताना त्यांना बरोबर पाहिलं होतं. मग आता रागिनी लगेच म्हणते की मी असं का करेल? तुझ्या पोटात जे बाळ आहे त्या बाळाच्या जीवावर मी का उठेल? असं म्हणून स्वतःची बाजू ती खरी करत असते. पुढे आता आकाश म्हणतो, अगं झालंय काय भूमी तुला? मग आता भूमी म्हणते, एवढाही विश्वास नाही आहे का माझ्यावर तुझा आकाश? त्यावेळी आता घरातील सर्वजण भूमीकडे पाहत असतात. नंतर अभिषेक आता विचारतो की अगं आईवरचा राग तुझा मी मान्य करू शकतो, परंतु तुझ्याकडे काही पुरावा आहे का की दूध भातामध्ये आई ही विष मिसळत होती त्याचा? त्यावेळी तुझा अगोदरचा राग आम्ही समजू शकतो की आईवर तू अगोदर किती चिडायचीस. त्यावेळी सुद्धा आकाशला आता आठवतं की भूमीने असं खूप वेळा केलंय, मुद्दामच रागापोटी ऑफिसमध्ये हा रिकामा डबा पाठवला आहे. त्याचबरोबर आईच्या गोळ्याही मुद्दामच मेडिकलमधून घेऊन आली नाही. तेव्हा आता हे सगळं आठवत असतानाच पुन्हा अभिषेक विचारतो, बोल ना भूमी, अगं तुझ्याकडे कोणता पुरावा आहे का? मग आता रागातच भूमी म्हणते, माझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीये, पण मी खरं बोलतीये आकाश. तेव्हा अभिषेक म्हणतो, कसं आहे ना, हो ग बाई, तू एकटीच खरी आहे या घरात. मी, आई आणि आम्ही सर्वजण खोटारडे आहोत, बरोबर ना? आम्हा सर्वांना माहीत आहे तुझा आईवर जो राग आहे ना, त्यातूनच तू हे सर्व काही बोलतीयेस. त्यानंतर आता पौर्णिमा देखील म्हणते, तुझ्या डोक्यावर ना नक्कीच परिणाम झालाय ताई. भूमीला आता पौर्णिमाचा खूपच राग येऊ लागतो. नंतर पौर्णिमा म्हणते की माझा विश्वासच नाहीये की आई असं काही करतील म्हणून. तेव्हा आजी देखील आता भूमीला पाठिंबा न दर्शवता म्हणतात, खरंच मलाही असंच वाटतंय भूमी, रागिनी असं काही करेल. त्याचवेळी आता ती आकाशकडे पाहते आणि विचारते, आकाश तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? त्या विश्वास असतो आकाश तरी माझ्या बाजूने खंबीरपणे उभा राहील. परंतु आकाश आता म्हणतो, मगापासून तू जे काही वागतीये ना भूमी, तेव्हा माझा सुद्धा विश्वास नाही आहे आता तुझ्यावर. असं म्हटल्याबरोबरच आता भूमीला धक्का बसतो. बाकी सर्वजण आता गालातच हसतात. मग नंतर आता आकाश म्हणतो, भूमी हे तू खूप चुकीचं वागतेस, मला नाही आवडलं तुझं हे वागणं. तेव्हा आता भूमी पोटतिडकीने सांगते, अरे आकाश, मी आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते की हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आकाश, पण माझ्याकडे आता सध्या पुरावा नाही आहे. त्यानंतर आता रागिनी रागातच म्हणते, आकाश अरे मी खरंच या दूध भातामध्ये विष घातलं आहे, मीच हिच्या बाळाच्या जीवावर उठली आहे. असं म्हटल्याबरोबरच सर्वांना मोठा धक्का बसतो. त्याचवेळी आता भूमी आणि आकाश तिच्याकडे पाहू लागतात. मग आता रागिनी म्हणते, हिच्या समाधानासाठी मी स्वतःवर आळ घेतीये बाबा, मग काय करायचं, तिचं मन समाधान होऊ दे, असं म्हणून आता ती पण चिडते आणि धडधडीत तुझ्या बाळाची ती खोटी शपथ घेतीये. अरे आई, आता मी मान्य करते, मीच यामध्ये विष मिसळलंय, समजलं? आता मलाच मान्य करावं लागेल की मीच बाळाच्या जीवावर उठले आहे. तेव्हा आकाश बाळा, हिला विचार आता मला काय शिक्षा द्यायची ते, ती मी भोगायला पूर्णपणे तयार आहे, पण बाळाला काही व्हायला नको, असं साळसूतपणाचं आव्हानात रागिनी सर्वांसमोर म्हणते. रागिनीच्या या खोटं बोलण्याचा भूमीला प्रचंड राग येत असतो. रागिनीचा ड्रामा हा काही केल्या संपतच नाही. ती आता हात जोडून म्हणते, भूमी अगं मला माफ कर, मी रागाच्या भरात तुला काही बोलले आणि त्याचा तू सूड असा उगवणार असशील तर खरंच तू मला माफ कर अगं. तेव्हा भूमी आता रागातच म्हणते, मी कुठलाही सूड उगवत नाहीये, ह्या उगीच काहीतरी बोलतायत, मग आता हे दोष देणं मला अगोदर तू संपव, असं रागिनी रागातच म्हणते. रडतच आणि हात जोडतच रागिनी म्हणते, कसं आहे ना, तुझ्या बाळाला मी काहीही करणार नाही आणि कधी काही करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाहीये, समजलं? तेव्हा हवं तर मी तुझ्या पाया पडते, पण मला माफ कर, असं म्हणून ती आता भूमीचे पाय पकडू लागते. तेव्हा आकाश आता पुढे येतो आणि म्हणतो, आई प्लीज असं करू नकोस ना गं तू, प्लीज आई, अगं असं केल्याने पाप लागेल उगीच आम्हाला. मग आता रागिनी म्हणते, मी काय करू जेणेकरून तुझी बायको मला माफ करेल, ही भूमी माफ करेल? तेव्हा तो म्हणतो, प्लीज आई असं करू नकोस, असं म्हणून तो तिला आता शांत राहायला सांगतो आणि भूमीला म्हणतो, अगं भूमी तू हे काय करतेस, अगं एवढ्या
खालच्या थराला तू गेलीस की आपल्या आईवरच तू आरोप करतेस आणि उलट आपल्या बाळाची खोटी शपथ घेतेस. असं का करतेस तू? तेव्हा भूमीला आता विश्वासच बसत नाही की आकाशसुद्धा माझ्याबरोबर एवढं तोडून वागतोय. म्हणूनच ती आता विचारते, आकाश, अरे तुला असं वाटतंय का मी आपल्या बाळाची खोटी शपथ घेईल म्हणून? परंतु आता आकाशकडे बोलण्यासारखं असं काहीच नसतं. तो भूमीवर पूर्णपणे अविश्वास दाखवतो. त्यामुळे भूमी पूर्णपणे खचून जाते आणि खूप रडू लागते. त्याचवेळी मानसी विचार करत असते की काहीही झालं तरी ताईकडे आत्ता पुरावा नाही आहे, त्यामुळे ताईवर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही. परंतु जर ताई भावनेच्या भरात येऊन काही वेगळंच त्या ब्लास्टबद्दलसुद्धा बोलून गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मला आता तिला थांबवायला हवं. असं म्हणून आता ती लगेच पुढे जाते आणि म्हणते, ताई प्लीज, अगं तू शांत हो जरा, जाऊ दे, हा विषयच सोडून दे आता, तू तुझ्याकडे जरा स्वतःकडे लक्ष दे. आता भूमी म्हणते, असं कसं मी सोडून देऊ? माझ्यावर हा आकाशसुद्धा विश्वास ठेवत नाहीये. तेव्हा मानसी म्हणते, जाऊ देत, नको तू जास्त हा विषय ताणून धरू आता. मग आता असं म्हणून ती आकाशला म्हणते, भाऊजी आपण या विषयावर आता बोलायलाच नको, हा विषय जास्त ताणून धरायलाच नको, कारण ताईला या गोष्टीचा खूप त्रास होईल, त्यामुळे आपण तिला थोडा वेळ एकटीसाठी देऊयात, चालेल ना? तेव्हा आता आजी म्हणतात, हो चालेल, जा तिला तिच्या रूममध्ये घेऊन. तेव्हा आता आकाशने सुद्धा अविश्वास दाखवल्यामुळे भूमी तर पूर्णपणे खचून गेलेली असते आणि मग ती रागातच आकाशकडे पाहत असते. परंतु आकाशसुद्धा तेवढ्याच रागात तिच्याकडे पाहत असतो, कारण भूमी माझी खूप चांगली नेहमी वागते आणि आज अशी का वागते कळतच नाही, हा विचार त्याच्या मनात येतो. आणि ते सुद्धा बाळ पोटात असताना बाळाच्या जीवावर माझी आई कशी उठेल, हा विचार देखील तो करतो. त्यानंतर आता आजी म्हणतात, मानसी बरोबर बोलतीये, जा भूमीला आतमध्ये घेऊन, कारण ती जर एकटी राहिली ना तर तिला समजेल की आपण कुठे चुकलो, आपण माणसांमध्ये एवढ्या काय बोललो, ते तिचं तिला समजेल आणि मग तिला चूक सुद्धा उमगेल. जा मानसी घेऊन तिला रूममध्ये आणि तुम्ही सगळे शांत व्हा आता, असं म्हणून आजी देखील चिडतात. तेव्हा रागिनी आता लगेच म्हणते, हा विषय अजिबात असा अर्धवट सोडायचा नाही, या विषयाचा आता निकाल लागलाच पाहिजे, असं ती म्हणते. जे काही मला भोगावं लागेल ना ते मला भोगू द्यात, कारण जो काही सोक्षमोक्ष लावायचा आहे ना तो लागायलाच हवा. तेव्हा ठीक आहे असं आता आकाश म्हणतो आणि मीच भूमीचा गैरसमज दूर करतो असंही सांगतो. मी खातो हा दूध भात, असं म्हणून आता आकाश लगेच ती प्लेट घेतो. त्याचवेळी आता भूमी म्हणते, नाही आकाश तू नाही खायचं आहेस, असं म्हणून त्याच्या हातातून ती ताट आता हिसकावून घेत असते. तेव्हा भूमी प्लेट सोड असं आता लगेच आकाश म्हणतो, पण भूमी ऐकायला तयारच नसते. आता ते दोघेही एकमेकांकडे ती प्लेट ओढत असतात. तेव्हा रागिनी मात्र गालातच हसत असते, कारण त्या दोघांमध्ये एकदा का वादाची ठेंगी पडली तर आकाशला मी पूर्णपणे जिंकला आहे असा रागिनीचा गैरसमज असतो. त्यानंतर रागिनी आता हसतच त्या दोघांना अडवते आणि म्हणते, थांबा जरा, असं म्हणून ती स्वतःकडे ती प्लेट घेते आणि म्हणते, बाळाला काही होण्यापेक्षा मीच आता तुमचा गैरसमज दूर करते, जे काही व्हायचं ना ते मला होऊ देत, परंतु बाळाला काही होता कामा नये, मी खाऊन दाखवते आता हिला, असं म्हणून ती लगेच आता घास घेणार असते. तेव्हा आकाश म्हणतो, अगं आई काय गरज आहे त्याची? अगं आई तुला हे सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे, तू हे काहीही करू नको, असं आता आकाश म्हणतो. रागिनी आता म्हणते, कसं आहे ना, मी या घरासाठी अख्खं आयुष्य वेचलंय आणि या भूमीवर अगदी लेकीसारखं प्रेम सुद्धा केलंय आणि त्या बदलात मला काय मिळतंय हा असा आरोप? नाही रे, हे खरंच मी डोक्यावर असं ओझं घेऊन नाही जगू शकत. तिला वाटतंय ना मी यामध्ये विष कालवलंय, तर ठीक आहे मी खाऊन दाखवते ना हा दूध भात, म्हणजे तिचा गैरसमज तरी दूर होईल. त्यानंतर रागिनी आता दूध भात कालवते आणि लगेच भूमीकडे पाहते. आता भूमी रागातच रागिनीकडे पाहत असते, तर रागिनी मात्र गालात हसत असते. तेव्हा आजी आता म्हणतात, अगं रागिनी तू हा का हट्ट करतेस, कशाला हा दूध भात खातेस? अगं ती वेडेपणाने वागते म्हणून तूही आता तसंच वागणार आहे का? त्याचवेळी आता मानसी म्हणते की प्लीज ताई म्हणते तर हा दूध भात नका ना खाऊ कोणी, असं का करताय तुम्ही? मग आता मानसीचा नवरा म्हणतो, म्हणू तुला काय वेड लागलंय का गं? अगं म्हणजे तुलाही असंच वाटतंय का या दूध भातामध्ये विष आहे म्हणून? मानसी म्हणते की प्लीज मला तसं म्हणायचं नव्हतं, पण सगळंच त्या दूध भातामुळे होणार असेल तर तो कुणीही न खाल्लेला बरा ना. अहो आजी प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. मग आता रागिनी म्हणते, नाही हा दूध भात
आता मी खाऊन दाखवतेच. मी कालवलंय ना यामध्ये विष, तर आता मीच खाऊन पाहते. एका आईला आणि होणाऱ्या आजीला यासारखी परीक्षा द्यावी लागते यासारखं दुर्दैव नाही. मी नक्कीच कुठलं तरी पाप या अगोदर केलं असेल, म्हणून या जन्मी मला हे सगळं काही भोगावं लागतंय. मी सगळं काही भोगेन असं म्हणून आता ती लगेच एक भाताचा घास खाऊन दाखवते. त्यावेळीच आता सर्वांना मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता भूमी रागिणीकडे पाहतच राहते. सर्वांच्या नजराच तिच्यावर असतात की भूमी जसं म्हणतीये की दूध भातामध्ये विष कालवलं होतं, मग रागिणीला कसं काही झालं नाही, हा विचार सर्वजण करत असतात आणि भूमीकडेच सर्वजण रागात पाहतात. आता भूमी ही सर्वांसमोरच तोंडावर पडलेली असते. आता ती जे काही म्हणतीये ते सगळं काही खोटं असतं असं सर्वांना वाटतं. मग आता भूमी ही मानसीकडे पाहतच राहते आणि मनात विचार करते, हे असं कसं घडलं, कारण याच प्लेटमध्ये दूध भात होता आणि याच प्लेटमध्ये त्यांनी विषसुद्धा कालवलं होतं. मग असं कसं अचानक गायब झालं सगळं. तेव्हा आता रागिणीला आठवतं की त्या दूध भातामध्ये मी जेव्हा किचनमध्ये गेले होते तेव्हा काहीतरी मिसळलं होतं, परंतु जेव्हा मी हे मिसळत होते तेव्हा होणाऱ्या आईचं शेवटचं जेवण असंही मी तेव्हा मोठ्यानेच म्हटले होते आणि ते सगळं काही भूमीने पाहिलं होतं. त्यामुळे आता रागिणी गालात हसते आणि सगळ्यांकडे पाहत राहते, परंतु मला काहीच झालं नाही असं ती जेव्हा सर्वांना दाखवते, सर्वांच्या मनात पुन्हा एकदा आपली इमेज निर्माण करते. त्याच वेळी आता आकाश रागातच भूमीकडे पाहू लागतो. तेव्हा आता ती भरभर तो भात खाऊ लागते. मग आता आकाश म्हणतो, आई बस झालं आता. तेव्हा तो आता रागातच विचारतो, झालं का तुझं समाधान भूमी? आता सगळं काही सिद्ध झालंय आणि तुझ्या शंकांचं निरसनसुद्धा झालंय. आय होप आता तरी तुझी शंका मिटली असेल. अगं मला माहीत आहे तू हे सगळं मुद्दाम करणार नाही, परंतु एक तर निश्चित वाटतंय की तुला पुन्हा एकदा भास व्हायला लागले आहेत. असं म्हणून तो आता आजीला सांगतो, मी आजच भूमीला पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन जातो. तेव्हा आजी म्हणतात, हो खरंच जा घेऊन डॉक्टरांकडे, कारण त्याची गरज आहे हिला. पुढे आता आकाश रागिणीसमोर बसतो आणि म्हणतो, आई भूमीच्या वतीने मी तुझी माफी मागतो, कारण तिच्या डोक्यात आता काय सुरू आहे ना ते मला सुद्धा माहीत नाही. पण आपण हा आत्ता विषय इथे थांबूयात. अगं आई आता तू एक घास मला भरव आणि एक घास भूमीला भरव. तेव्हा भूमी आता रागातच म्हणते, मी नाही खाणार. तेव्हा मानसीचा नवरा म्हणतो की भूमिताई अजूनही ऐकत नाहीये आणि आईवर विश्वास ठेवायला तयार नाहीये. नक्कीच हिचा आईवर खूप जास्त राग असणार आहे किंवा ही मानसिकदृष्ट्या हल्ली आहे. तेव्हा आकाश आता भूमीजवळ येतो आणि तिच्याकडे रागात पाहतो. त्याचवेळी रागिणी रागात आणि रडतच म्हणते, अरे आकाश तिचं जाऊ दे रे, तिला दूध भात खाऊन दाखवलं तरीही तिचा विश्वासच बसत नाहीये. ठीक आहे तू एक घास खा आणि तिला पटवून दे की यामध्ये विष नाहीये. त्यानंतर आता भूमी म्हणते, प्लीज आकाश तू हा भात खायचा नाहीयेस प्लीज. मग आता रागातच आकाश म्हणतो, भूमी इनफ. अगं किती वेडेपणा करणार आहेस अजून तू, तुझ्या भीतीला काहीच अर्थ उरलेला नाहीये, तुला कळतंय का? अगं तुझ्या समोर आईने दूध भात खाऊन दाखवला तरीही तुझा विश्वास नाही अजूनही. तेव्हा भूमी म्हणते, दाखवलं असेल परंतु माझा अजूनही त्यांच्यावर विश्वास नाहीये आणि नवीन कुठला तरी खेळसुद्धा खेळला असेल, कारण तुम्हाला कोणीच या घरातलं ओळखत नाहीये मिसेस रागिनी पटवर्धन. अहो तुमचं खरं रूप फक्त आणि फक्त मलाच माहीत आहे आणि ते रूप मी आकाश समोर लवकरात लवकर घेऊन येईन अशी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते. तेव्हा असं आता भूमीने म्हटल्यानंतर सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आकाश हट्ट करतो की भूमी आत्ताच्या आत्ता तू माफी माग आणि हा विषय संपवून टाक. तेव्हा भूमी म्हणते की माझा जीव गेला ना तरीही हा विषय मी संपवणार नाहीये. तेव्हा आजी आता म्हणते, भूमी अगं आम्ही काही बोलत नाही म्हणून तू वाटेल ते आरोप करायला लागलीस, असं काय वागलीये ती? त्यावेळी आता भूमी म्हणते, ऐकायचं आहे का तुम्हाला? तेव्हा आता ती म्हणते, आकाश आणि त्याच्या आईवडिलांचा अपघात कुणी आणि कसा घडवून आणला ते तुम्हाला माहीत आहे का? या बाईने तो अपघात घडवून आणला आहे. तेव्हा रागिणी आता रडण्याचं नाटक करते, तर भूमी आता तिच्याकडे बोट करून तिला म्हणते की तुम्हीच हा अपघात घडवून आणलाय. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांना जबर धक्का बसतो की भूमी अशी काय म्हणते, आकाशच्या आईवडिलांचा अपघात हा आत्याने घडवलाय म्हणून. मग आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.